कोकाटेंची आमदारकी सुद्धा रद्द होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे। माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे। कोकाटेंना दिलासा मिळावा अटकेपासून यासाठी त्यांच्या वकिलांनी सुद्धा प्रयत्न केले, मात्र कायद्यापुढे कोणीही मोठा नाही असं कोर्टाने ठणकावून त्यांना सांगितलेलं आहे। कोणत्याही क्षणी आता माणिकराव कोकाटेंना अटक होऊ शकते। त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आणि या राजकीय घडामोडींकडे आपलं लक्ष असणारच आहे। लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कोकाटेंची आमदारकी रद्द करण्यात येणार असल्याचं सुद्धा आता बोललं जातंय। त्यामुळे आता माणिकराव कोकाटे या सगळ्या कारवाईला कसे सामोरे जातात आणि नेमकं काय होतं या प्रकरणामध्ये हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। झालेले आहेत तर माणिकराव कोकाटे हे आमदार आहेत, मंत्री आहेत। या सगळ्या शिक्षेनंतर म्हणजे 2 वर्षाची शिक्षा मिळालेली आहे, काही जवळपास 10,000 रुपयाचा दंड सुद्धा ठोठावलेला आहे। त्यांचा आमदारकी आणि मंत्रिपदासाठी कितपत धोक्याचं हे घंटा आहे? नाही, आमदारकी आणि मंत्रिपदासाठी घंटा नाही, निर्णय झालेला आहे। आता फक्त संविधानिक पदावर जे बसलेले आहेत त्यांनी कायद्याची अंमलबजावणी करायची आहे। म्हणजे त्यांचा राजीनामा घेणे, त्वरित राजीनामा घेणे, पोलिसांनी त्वरित अटक करणे, राज्यपालांनी राजीनामा घेणे आणि निवडणूक आयोगाने आमदारकी रद्द म्हणून घोषित करणे, ही कायद्याची प्रक्रिया औपचारिकता बाकी आहे, ती कायद्याने पार पडेल। नेमकं अटक वॉरंट जारी झालेलं आहे, अटक कधी करण्यासाठी कोर्टाने आदेश दिलेला आहे? नेमकं पुढची सगळी कारवाई कशा पद्धतीने असणार? मला तर आश्चर्य वाटतं की आदेश पारित होऊन 1 तास झाला, तब्बल 1 तास झाला, आणि महाराष्ट्र पोलीस एवढे हतबल आहेत की त्यांना कॅबिनेट मंत्री कुठे आहे त्याचा थांगपत्ता लागत नाही। 1 तास झाला आणि त्यांना अजून अटक नाही। याबद्दल पोलीस आयुक्त यांनी खरोखर जनतेला जाब द्यायला पाहिजे की अशी काय हतबलता आहे की ते अजून 1 तास झाला आणि मंत्री महोदयांना अटक करू शकलेले नाहीत। त्यांच्या वकिलांकडून देखील ज्यात युक्तिवाद करण्यात आला की ते आजारी आहेत, ते शासकीय रुग्णालयामध्ये जे उपचार घेत आहेत, काही वेळ एकूणच आम्हाला वाढून द्यावा। बघा, तो युक्तिवाद झाला, परंतु कोर्टाने ते अमान्य केलेलं आहे। कारण की जेव्हा सत्र न्यायालयाने आदेश दिला तेव्हा ते हजर राहणं आवश्यक होतं आणि सरकारी वकिलांनी काही पुरावे ठेवले। त्यात असं म्हटलं होतं की त्यांनी कॅबिनेट मंत्री मीटिंगमध्ये ते हजर होते, रॅलीमध्ये हजर होते, तर अचानक कसं राजकीय आजार होऊ शकतो। त्यामुळे ही लंगडी सबब कोर्टाने मान्य केलेली नाही। अटक कधीपर्यंत होईल असं वाटतं सर? अटक आत्तापर्यंत व्हायला पाहिजे होती। आता पोलीस आयुक्त जे कर्तबगार पोलीस आयुक्त आहेत नाशिकचे, त्यांना तुम्ही विचारायला पाहिजे की तब्बल 1 तास झाला अजून अटक का नाही। तर ही संपूर्णपणे अशा पद्धतीच्या ज्या घटना आहेत आज नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये घडलेल्या आहेत। अटक वॉरंट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात हे अटक वॉरंट आहे। त्यामुळे नेमकं आता नाशिक पोलीस हे माणिकराव कोकाटेंना कधी अटक करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।